या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती दुर्गा वाहिनी आयोजित बिनखामी गणेश मंदिराशेजारील मंगलधाममध्ये झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात पंचक्रोशीतील सव्वाशे महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व सहभागींना कुंकू पादुकासह पूजा साहित्य देण्यात आलं. प्रारंभी अश्विनी ढेरे यांनी नवरात्रीच्या पावन पर्व काळात मातृशक्ती एकत्र येऊन सामूहिकरित्या देवी उपासना आणि परंपरागत रीतिरिवाजांनी साजरा होणारा हा सोहळा श्रद्धा आणि ऐक्याचं प्रतीक ठरणार आहे असा आशावाद व्यक्त केला. महिलांनी आणि युवतींनी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाठीकाठी प्रशिक्षण अवश्य घ्यावं असं आवाहन जान्हवी पाटील यांनी केलं. त्यांच्यासह जिल्हा मंत्री विनय बारड, उपाध्यक्ष शांतीलाल लिंबाणे यांच्या हस्ते प्रारंभी शस्त्रपूजन करण्यात आलं. यानंतर महालक्ष्मी देवीच्या 1008 नावाचं आणि श्री सूक्ताचं श्वेता कुलकर्णी यांनी पठण केलं. या कुंकुमार्चन सोहळा यशस्वी होण्यासाठी संयोजिका अश्विनी ढेरेसह विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, श्रीकांत पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तेजश्री जोशी, बजरंग दलाचे संयोजक सोहम कुराडे, आरोग्य मित्र राजेंद्र मकुटे, सुनील ठाकूर, भास्कर कोरवीसह दुर्गा वाहिनी बजरंगी कार्यरत होते. शे उजगाव, साने गुरुजी वसाहत, कसबा बावडा, शाहूपुरी, राजनपुरी, शिवाजीपेठ येथील महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.